शालार्थ बनावट आयडीचे मालेगावपर्यंत धागेदोरे, कमी पटसंख्यांच्या शाळा हेरून गंडा. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी मिळवून शासकीय तिजोरीची लूट करणारा संशयित एजंट प्रशांत वाडिले याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे मालेगावपर्यंत पोहोचले असून आता मालेगावातील स्थानिक एजंटांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. संशयित वाडिले अत्यंत पद्धतशीरपणे हे रॅकेट चालवत होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात त्याची कामकाजाची पद्धत समोर आली आहे. वाडिले सर्वप्रथम ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे अशा शाळा हेरून तिथल्या व्यवस्थापनाशी किंवा शिक्षकांशी संपर्क साधायचा. ऑनलाईन प्रणालीमध्ये बनावट आणि खोट्या नोंदी करून तो कागदोपत्री विद्यार्थ्यांची संख्या फुगवून दाखवायचा. विद्यार्थी संख्या वाढल्याचे दाखवून त्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक मंजुरी मिळविली जायची. त्यानंतर त्या शिक्षकांच्या नेमणुकीचे बनावट प्रस्ताव आणि खोट्या मान्यता तो तयार करायचा. शिक्षण उपसंचालक आणि वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्यांशी वाडिलेचे थेट संबंध होते. या प्रभावाचा वापर करून तो बनावट प्रस्तावांना मंजुरी मिळवून द्यायचा आणि शिक्षकांचे शालार्थ आयडी जनरेट करून घेत होता. एका आयडीसाठी तब्बल 20 लाख रुपये. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार एका शिक्षकाचा शालार्थ आयडी सुरू करून देण्यासाठी वाडिले तब्बल 20 लाख रुपयांची लाच घेत होता. इतकेच नव्हे तर आयडी मंजूर झाल्यानंतर शिक्षकांचा तो मागील थकीत पगार निघायचा त्या एकूण रकमेतील 50% रक्कम वाडिले स्वतः हक्काने वसूल करीत होता. कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर. वाडिलेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांना अनेक संशयास्पद दस्तऐवज सापडले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या शिक्षकांच्या स्वाक्षरी केलेले कोरे चेक आणि कोरे स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले आहेत. शिक्षकांनी पैसे बुडवू नये किंवा नंतर नकार देऊ नये म्हणून हा दबाव तंत्राचा भाग असल्याची शक्यता आहे. एजंटांचे दणाणले धाबे. वाडिलेच्या चौकशीतून आणि आर्थिक व्यवहारांवरून मालेगावामधील काही मोठे एजंट त्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे एजंट मालेगाव आणि ग्रामीण भागातील गरजू शिक्षकांना वाडिलेच्या जाळ्यात ओढण्याचे काम करीत होते. सध्या पोलीस या मालेगावच्या एजंटांच्या शोधात असून लवकरच काहींना अटक होण्याची शक्यता आहे. 27 शिक्षकांचे जबाब व कोट्यवधींच्या घोटाळ्यात आतापर्यंत पोलिसांनी 27 शिक्षकांचे जबाब नोंदवले असून 2 संशयास्पद शाळाही तपासात निष्पन्न झाल्या. त्या शाळांमधील संशयास्पद भरतीची पडताळणी सुरू आहे. नंदवैभव न्यूजसाठी गोकुळ देवरे, धुळे.